तर तुम्हाला पण सोप्या पद्धतीने ढोकळा बनवायचा आहे तर चला तुम्हाला शिकवते आज. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये मी एक मिरची टाकलेली आहे, अद्रक थोडं टाकलेले, त्यानंतर मी इथे 1 कप बेसन टाकणार आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ याच्यात ॲड करणार आहे आणि याच्यात मी टाकणार आहे थोडीशी हळद. त्यानंतर मी इथे 1 चम्मच टाकते साखर आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. चांगलीशी याची पेस्ट तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये हे सगळं पेस्ट टाकून देणार आहे. त्यानंतर आपण याच्यात 2 चम्मच ऑइल टाकणार आहे. त्यानंतर आपण याच्यात काहीतरी ॲड करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. ते आहे आपण इथं टाकणार आहे इनो. ते इनो मी इथं पूर्ण पॅकेट टाकणार आहे. चांगल्या प्रकारे हे आपण मिक्स करून घेऊया चांगलंसं फ्लफी येण्यासाठी. तर हे चांगलंसं पेस्ट तयार झालेलं आहे. नंतर मी इथे केकचं भांडं घेतले, त्यामध्ये थोडंसं तेल लावून चांगलं हे मिक्स भांडं करून घेणार आहे. त्यानंतर आपण हे पेस्ट टाकून देणार आहे याच्यात सगळं. त्यानंतर इथे मी एक कुकर घेतले, त्यामध्ये मी गरम पाणी केलेलं, त्या थोडंसं कुकर जळावू नको म्हणून मी याच्यात लिंबू टाकलेली. त्यानंतर मी हे ढोकळ्याचं सगळं मिश्रण त्याच्यात ठेवणार आहे आणि 15 मिनटासाठी आपण याला शिजून देणार आहे. इथे ढोकळा चांगल्या प्रकारे शिजून गेलेले, तर आपण याला साईडला काढून घेऊया. त्यानंतर आपण तडका देणार आहे. एक कढईमध्ये तेल तापवून त्याच्यामध्ये मी इथं मोहरी आणि इथं मिरची, त्यानंतर मी इथं थोडे कढीपत्ता टाकून आपण याला तडका करून घेणार आहे. त्यानंतर मी याच्यात पाणी ॲड करणार आहे. इथं मी 1 ग्लासपर्यंत मी पाणी ॲड केलेलं. त्यानंतर इथं साखर ॲड करणार आहे. खमंग थंड झाल्यानंतर इथं आपण त्याला कट करून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्यानंतर आपण एक एक करून सगळे स्लाईस करून घेणार आहे याचे. चांगलेसे स्लाईस झाले, चांगले एक एक करून स्लाईस कट झाल्यानंतर आपण यात तडक्याचं पाणी याच्यात टाकून देणार आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही रेसिपी बनवून तुमच्या घरच्यांना पण तुम्ही खाऊ घालू शकतात. तुमच्या घरचे पण खुश होऊन जातील, बाई काहीतरी बनवलं आहे तू, चांगल्या गोष्टी बनवलेली आहे. तर खाऊ घाला त्यांना पण. आणि कशी वाटली सोप्या पद्धतीची ही रेसिपी, होती ना सोप्या पद्धतीची रेसिपी? तर चला तुम्ही पण तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आता. तर आता मला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. आणि हां, माझं यूट्यूबला पण चॅनल, तुम्ही तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईब पण करू शकतात. अजून मनाला चांगलं वाटेल गाईस की हां बाबा मी बनवते, त्याचा काहीतरी फायदा होतो आहे. आणि हां, तुम्हाला सांगणार आहे की नेक्स्ट व्हिडिओ थोडीशी हटके होणार आहे, तर त्यासाठी वेट करा.